विठुराया, आमची ओवी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या कार्यक्रमात गाणं गाणार आहे. प्लीज तुझी कृपा राहू दे. विठू माऊली, मी गाणं गाणार आहे मग तू माझ्या पाठीशी राहा. तू असलास की मला कशाचीही भीती वाटत नाही आणि गाणं पण खूप छान होतं. आयुष्यभर अशीच गोड गात राहा. बरं इकडे, तुझा रियाज व्यवस्थित झाला ना, उद्या काही गडबड नाही ना होणार? अगं काकू, कशाला टेन्शन घेतेस? मी रियाज केलाय आणि सावली टीचरने मला सांगितलंय आपण प्रवास करताना थोडासा रियाज करूया. अरे वा, मग तर काय टेन्शनच नाही. ओवी, तुला एक गोष्ट सांगू का? तुझी जी सावली टीचर आहे ना, ती खूप मोठी गायिका होती म्हणजे अजूनही आहे. तिला सुरांची जी समज आहे ना, ती खरंच थक्क करणारी आहे. खूप नशीबवान आहेस की तुला अशी गुरु लाभली. काकू, नशीबवान तर मी आहेच, पण सर्वात जास्त सावली टीचरची मी खूप हुशार स्टुडंट आहे. व्हेरी गुड. अजून एक गोष्ट सांगू का? तुमच्या दोघींमध्ये ना गाण्याशिवाय अजून एक गोष्ट कॉमन आहे. कोणती सांग? कोणती गोष्ट काकू? ही मूर्ती. सावली जशी या विठुरायाची निस्सीम भक्त आहे ना, तशी तू पण आहेस. तुमच्या दोघींच्याही गाण्यात विठुरायाचीच भक्ती दिसते. वा काकू, हा विचार मी सुद्धा केला नव्हता. म्हणून या आषाढीच्या वारीत आमच्या दोघींना एकत्र गायला मिळणार आहे. बरोबर. मला तर वाटतं मला विठू माऊलीनेच बोलवलंय. अगदी बरोबर. तुला एक सांगू, आपल्याला असं वाटतं की आपलं आयुष्य आपण घडवतो, आपण सगळं करतो, आपल्या मनाप्रमाणे जगतो, पण असं नसतं. सगळं घडवणारा हा विठुराय आहे. सगळी सूत्र हा हलवतो. कायम आपल्या पाठीशी असतो, हो की नाही? पंढरीनाथ महाराज की जय. तुझं बरोबर आहे, तू अगदी बरोबर बोलतेस. त्या मुलीशी जाऊन थेट बोलायला पाहिजे. बरोबर आहे. आई 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 हे बघा, मी तुम्हाला सल्ला दिलाय खरा, पण तुम्ही तुमच्या पद्धतीने एकदा या सगळ्यावर व्यवस्थित विचार करा. म्हणजे सगळ्या बाजूने विचार करून बघा. म्हणजे तुम्ही सावलीशी जाऊन बोलाल, तिला खडसावून सांगाल, पण त्याच सावलीने हे या सगळ्या गोष्टी जर सारंगला सांगितल्या तर सारंग त्यावर काय रिॲक्ट करेल माहिती आहे ना तुम्हाला? नाही म्हणजे त्याला हे सगळं अजिबातच नाही आवडणार. मग तो भडकेल, मग तो घरी येऊन इकडे तुमच्यासोबत भांडण करेल, तुमच्यात वादावाद होणार, तो तुम्हाला हर्टफुल गोष्टी बोलणार आणि मग तुम्हाला हर्ट झालं की मला सुद्धा हर्ट होणार आणि मग मला गिल्ट येत राहणार की मी काय सल्ला देऊन बसले. त्यामुळे तुम्ही प्लीज तुमच्या पद्धतीने एकदा विचार करा. चालेल. नाही, तो माझ्यावर रागवला, चिडला, मला काहीही बोलला तरी चालेल, मी ते सहन करीन, मला परवा नाही. पण ओवीच्या निमित्तानं हे जे काय जवळ येणं चालू आहे ना सारंगचं आणि सावलीचं, ते मला कधीही मान्य नाही. मी हे होऊनच देणार नाही. हे कुठेतरी मला थांबवायलाच पाहिजे.